गंगापूर तालुक्यातील वडगाव रामपुरी शिवारात गायरान जमिनीत कोट्यवधी रुपयांचा वाळू साठा लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मोठमोठे खड्डे करून त्यामध्ये वाळू साठवून वर माती टाकून ती लपविण्यात आल्याचा आरोप असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार हा कथित वाळू तस्करीचा सुमारे 10 कोटी रुपयांचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात येत आहे। आमदार प्रशांत बंब यांनी या वाळू साठ्याचा पर्दाफाश केल्यानंतर महसूल प्रशासनाने तातडीने कारवाई केली। उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गायरानातील वाळू जप्त करण्यात आली। त्यानंतर ही वाळू घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली। यावेळी उपविभागीय अधिकारी अरुण जराड यांनी संबंधित वाळू तस्कर आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा शोध घेऊन दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती दिली। आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते माझ्या मतदारसंघातील आंबेलोहळ वडगाव रामपुरी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी तुम्ही जर बघितलं आता जवळपास 2000 ते 2500 ब्रास वाळू वेगवेगळ्या कृत्या वापरून वरतून थोडी माती झाकून आणि प्रचंड 100-150 एकरचं गायरान हे अगोदर पासून मुरुम उकरून आणि त्यात माती लपवून ठेवण्यात म्हणजे वाळू लपवून ठेवण्यात आलेली होती। आणि असेच वेगवेगळे 11 ठिकाणी मी वेगवेगळ्या म्हणजे आमच्या अधिकारी महोदयांना म्हणजे ही जी आम्ही मोहीम घेतली सन्माननीय एडीएम साहेब, सन्माननीय तहसीलदार साहेब आणि आम्ही एक 15 दिवसापूर्वी या ठिकाणी आलो होतो। हे सगळे स्टॉक्स आम्ही बघितले। वाळू माफिया हे इतके म्हणजे पुढे गेलेले होते की त्यांनी रस्ता कळूच दिला नाही, कधी आम्हालाही कळत नव्हता। तर मी त्यांच्या घरी थोडेसे जरा फुकटचे तांदूळ, गहू असे पाठवून वेगवेगळ्या कृत्या वापरून त्यांच्याकडनंच हे अड्डे प्राप्त करून घेतले। आणि मग त्या अड्ड्यावर जेव्हा आम्ही आलो तर अकल्पनीय होतं, इतका मोठा स्टॉक या ठिकाणी सापडलेला आहे। त्यात विषय काय होता की घरकुल जे आहेत गोरगरिबांचे त्यांना 5 ब्रास वाळू मोफत शासनाने कबूल केलेली आहे, पण ती द्यायला नव्हती, ऍक्च्युअली ती भेटत नव्हती, हायवा नव्हते आणि ही सगळी विदाऊट रॉयल्टीची आहे। आणि म्हणून आमच्या मतदारसंघातला जवळपास 7000 ब्रास वेगवेगळ्या ठिकाणचा स्टॉक आम्ही जप्त केलाय प्रशासनाच्या मदतीने। आणि आज आम्ही आता जी घरकुलवाले आहेत त्यांना मोफत वाळूचं वितरण या ठिकाणी ठेवलेलं आहे। हे प्रशासनाला दिसणार नाही म्हटलं, तुम्ही शोधून काढलेलं आहे रोल सचिन, तुमचं काम एका आमदाराला करावं लागतंय, हे तुमचं फेल्युअर नाही का? नाही, जवळपास गेल्या 1 महिन्यापासून आम्ही जिथे जिथे साठे आढळतील ते साठे जप्त करणं आणि त्याबरोबर ह्या साठ्यांसाठी ज्या लोकांनी साठे केले त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणं। हे जे साठे आज आपल्याला सापडलेले आहेत या साठ्यांमध्ये यापूर्वीच आपण संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागवलेला आहे। त्यांचा खुलासा प्राप्त होताच त्यांच्या जी मालमत्ता आहे आमच्या तालुक्यामध्ये किंवा इतर तालुक्यात असेल तर त्यावर बोजा टाकणं आणि जमीन महसुलाच्या प्रमाणात त्याची वसुली करणं आणि ते शासनाच्या तिजोरीत जमा करणं हे काम आम्ही हाती घेतलेलं आहे। इथं सध्या तुम्ही काही तपासणी केलेली आहे का, काही रिपोर्ट केला आहे का, किती त्रास आहे, काय आहे, हो, कोण याच्यात दोषी आहेत? म्हणजे जवळपास आजूबाजूच्या गावातले 40 ते 45 लोक याच्यामध्ये आहेत आणि हे एक प्रकारे संघटितरित्या काम केलं जातं की त्याच्यामध्ये जो वाळू वाहतूक करणारं जे वाहन आहे त्याचा मालकही त्याच्यामध्ये समाविष्ट असतो, ते गाड्या चालवणारे लोकही असतात किंवा त्यांना जे लोकेशन करणारे लोक आहेत म्हणजे शासकीय अधिकारी जर आलेला असेल तर तो नेमका कुठं आहे याविषयी माहिती देणारे जे लोक आहेत त्या सर्वांची नावं आम्ही आयडेंटिफाय केलेली आहेत। काही नावं आम्ही अजून आयडेंटिफाय करतो आणि त्या प्रत्येकावर नियमाप्रमाणे कारवाई होईल याची आम्ही दक्षता घेतो। त्यांच्यावरती होईल हा प्रश्न आहे, मात्र मूळ प्रश्न असा आहे एखाद्या प्रायव्हेट जागेवर जर वाळूचा साठा होत असेल तर ते सरकारला कळणार नाही ती वेगळी गोष्ट, पण गायरान जमिनीवर जवळपास 150-200 रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।